कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न केल्यानंच माझ्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी केला। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुका, कामचुकारपणा आणि हलगर्जीपणावर आळा घालून विभागात शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येत माझ्या विरोधात कट कारस्थान रचून बिनबुडाचे आरोप केल्याचा गंभीर आरोप क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी केला आहे। पंतप्रधानांच्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत सोलापूर शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले। या कामाची शासन स्तरावर दखल घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे सेंटर टीबी डिव्हिजनमार्फत ICMR मान्यताप्राप्त क्वांटीप्लस PCR NTP डिटेक्ट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापूर महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे। देशभरातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या 3 राज्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सोलापूर आणि पुणे महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे। सोलापुरात हा पायलट प्रकल्प राबवला जात असल्यानं ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं। सेंट्रल टीबी डिव्हिजनकडून ICMR अप्रूव्ड हा क्वांटीप्लस PCR MTB डिटेक्टेडचा एक नवीन प्रोजेक्ट आपल्या सोलापूर कॉर्पोरेशनला मिळालेला आहे। देशभरातून फक्त 3 राज्य निवडली, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश। महाराष्ट्रातून 2च डिस्ट्रिक्ट निवडले गेले, एक सोलापूर महानगरपालिका आणि एक PCMC। आणि खरंच ही अभिमानाची बाब आहे की हा एक पायलट प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये होतोय। हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कमी वेळेत, कमी खर्चात आणि अधिक अचूक पद्धतीनं टीबी रुग्णांचा शोध घेणं शक्य होणार आहे। त्यामुळं टीबी मुक्त भारत अभियानाला मोठी चालना मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र अशा महत्त्वाच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काही कर्मचारी कामचुकारपणा आणि हलगर्जीपणा करत असल्याचं डॉक्टर हराळकर यांनी म्हटलं। कर्मचाऱ्यांकडून वारंवार कामाचं उद्दिष्ट कमी करण्याची मागणी, काम होत नसल्याची कारणे, आजारपण आणि रजेची मागणी अशा बाबी पुढं करून जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि कामात शिस्त आणण्यासाठी कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनांना हाताशी धरून माझ्या विरोधात खोटे आरोप करण्यास सुरुवात केली। मी जे बोललेच नाही असे आरोप माझ्यावर लावून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी सांगितलं। TU2चे STS मस्के हे प्रत्येक वेळेला माझं टार्गेट कमी करा, माझ्याकडे कामच होत नाही, असा त्यांचा मी जॉईन झाल्यापासून मी ऐकतच आलेली आहे। मागच्या वर्षी त्यांचे 100 टार्गेटसुद्धा कमी केलेलं आहे। त्यांचं काम परिपूर्ण होतच नाही आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक वेळेला तावातावानी बोलतात। त्या दिवशी पण ते त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे 2 आठवड्याची मेडिकल रजा घेतली होती त्यांनी आणि त्यानंतर रुजू झाल्यावर मला 2 दिवसांनी कळले की ते रुजू झालेले आहेत। मग ते समोर आले म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही जॉईन झाल्यावरती कळवायचं ना, तर मी आलो होतो पण तुमची भेट झाली नाही असं ते बोलले। म्हणलं एखादा पत्र, एखादा अर्ज किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा हे, तर ते उडवाउडीची उत्तरं देऊ लागली जी की योग्य नाही आहेत। आणि अशी उत्तरं त्यांनी यापूर्वी पण 2 वेळेला दिली होती पण मी दुर्लक्ष केलं होतं। पण यावेळेला मग मी त्यांना रीतसर पत्र दिलं आणि आपल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल जर आपण ह्याचा स्वभाव थांबवला नाही आणि वरिष्ठांशी बोलण्याची पद्धत जर थांबवली नाही तर। आणि हे पत्र आरोग्य अधिकारी कार्यालयात पण मी दिलेलं आहे। आणि ह्या घटनेनंतर लगेचच त्यांनी युनियनशी संपर्क साधून त्याच्यावरती इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये माझ्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत। जे शब्द मी बोललेलेच नाही ते सुद्धा त्यांनी तिथे हे केलेले आहेत। मला असं वाटतं की प्रशासकीय सेवा करत असताना आणि एक डॉक्टर या नात्याने असे शब्द माझ्या तोंडून तरी कधी निघणार नाहीत, कारण मागच्या 22 वर्षामध्ये माझ्याबद्दल अशी कोणतीही तक्रार आलेली नाही, कारण मी कधी असे शब्द बोलूच शकत नाही। आणि याची मला पूर्ण जाणीव आहे की आपण आपली सभ्यता प्रशासकीय सेवेमध्ये पाळली पाहिजे आणि ती मी आजपर्यंत पाळत आलेली आहे। आणि त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे जाऊन हे अर्ज केलेले आहेत, तरी मी शांत राहिले। पण ह्या गोष्टींचा नाही म्हटलं तरी मानसिक त्रास होतोच, म्हणून मी 4 जून 2026 रोजीच माननीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मला बदली मिळावी म्हणून अर्ज केला। तसेच
माननीय आयुक्त सरांना भेटून त्यांना ही गोष्ट सांगितली. कारण वारंवार पेपरमध्ये मीडियामध्ये बातमी देणं आणि तिथेही नाहक बदनामी करणं, अशा वेळेला अशा गोष्टी घडत होत्या. म्हणून सरांना मी बदलीचा अर्ज 4 तारखेलाच केला होता. पण तरीसुद्धा यांचं हे काम चालूच होतं. माझी बदनामी करण्याचं काम हे चालूच होतं. आपल्या सेवा काळात नेहमी सभ्यता आणि शिस्त पाळली असून कोणत्याही कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केलेलं नाही. तरीही वैयक्तिक द्वेषातून आणि कारवाईची भीती वाटत असल्यानं काही कर्मचारी बदनामीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहर क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुका, कामचुकारपणा, हलगर्जीपणा, कामावर असताना सुद्धा इतर गोष्टी करणे, ह्या गोष्टींना आळा घालून त्यांच्याकडून शिस्तीने नियमाने काम करून घेतलेले आहे आणि त्यामुळे बहुतेक या गोष्टींचा कुठेतरी रोष, राग त्यांच्या मनात असावा आणि म्हणून त्यांनी हे सहकार्य सगळ्यांनी मिळून केलेलं हे माझ्या अगेन्स्ट केलेलं कारस्थान असावं असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकरणामुळं मानसिक त्रास होत असून TB मुक्त भारत अभियानासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्याची इच्छा असतानाही विनाकारण बदनामी केली जात असल्यानं त्यांनी महापालिका आयुक्तांकडे बदलीची मागणी केली आहे. या प्रकरणात आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणीही डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी केली. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळं सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.